प्रीतम, प्रिया, अरे तुम्ही दोघं कुठे निघालात असे? काय नाही. प्रीतम, काय झालं? काय चाललंय तुमच्या मनात? प्रिया, हा या घरातला पहिला सण असेल जो आपण दादाशिवाय साजरा करतोय. म्हणजे तू जगाच्या पाठीवर कुठेही असला ना तरी काही महत्त्वाच्या क्षणांना तो हजर असायचा. म्हणजे दिवाळी असो किंवा आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असो, तो असायचा म्हणजे असायचाच. आता मी समजू शकते प्रीतम, ही वेळ खरंच खूप वाईट आहे. पण दिवाळी तोंडावर आली आहे ना प्रिया. दादाशिवाय दिवाळी साजरी करायची म्हणजे सुचत नाहीये मला काहीच. प्रीतम, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय? काय करायला पाहिजे आपण? आपण त्यांना भेटायला जाऊया. म्हणजे दादाशिवाय दिवाळी वाटणार नाही ना म्हणून. चालेल, जाऊया आपण. तसंही मला पारूची खूप आठवण येते, तिला भेटावंसं वाटतंय. हा, मग आपण लगेच निघूया. आणि घरी कोणाला कळता कामा नाही. हा, आपण गुपचूप जाऊन भेटून येऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कोणालाच काहीच सांगणार नाही. जाऊया आपण. उद्याचा दिवस आहे ना माझ्या दादाच्या आयुष्यातला वनवास संपवणारा दिवस असेल. देव करो आणि असंच हो. जाऊया आपण त्यांना भेटायला. मी तयारी करते. अरे प्रीतम, आता कुठे चाललात? रात्र झाली, त्यासाठी आधी झोपावं लागेल ना. सॉरी, ते मी एक्साइटमेंट मध्ये झोपावं लागेल ना. चल 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 लवकर. आई, असे गपचूप कुठे चाललाय? काही गुपचूप कशाला जाऊ? तिला शॉपिंग करायची होती म्हणून शॉपिंग करायला घेऊन चाललो, एवढंच. ठीक आहे, जा. पण लवकर या, फार उशीर करू नका. हो. वहिनी, हां, काय वहिनी, तुम्ही प्रीतम आणि प्रियाला असं बाहेर कसं लावून दिलं? का, काय झालं? वहिनी, आपल्या घरावर किती संकट येत आहेत. आत्ताच आपण एका प्रॉब्लेम मधून बाहेर आलो ना. आता नव्हतं पाठवायला पाहिजे त्यांना थांबवतो. दामिनी, सणासुदीच्या दिवशी काय बोलतेस तू हे ग? त्या दोघांना बिचाऱ्यांना बाहेर जायचंय, शॉपिंग करायला जायचंय, जाऊ देत. येणार आहेत ते लवकर. तुम्ही पण ना प्रीतम, पिशवी कशाला घेतली? नशीब आईनी नाही बघितलं. हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे दादाला भेटायचा. ऑप्शन? नक्की काय आहे पिशवीत? तर फक्त आपल्याला कोणी बघू नये म्हणजे झालं. नाही बघणार. चला तुम्ही लवकर. सोनबाई, काय प्रिया, प्रीतम, कुठे चाललात तुम्ही? अगं मी सांगितलंय आईला, आम्ही जरा शॉपिंगला चाललोय. काय? एक मिनिट, तुम्ही शॉपिंगला चाललात का? काय आहे ना, माझी दिवाळीची थोडी खरेदी राहिली आहे. मी एक काम करते, मी पण तुमच्या सोबत येते. चला चला मिळून. दामिनी काकू, आम्ही शॉपिंगला चाललोय, पण ऍक्च्युली आम्ही ना लक्ष्मी पूजनाच्या शॉपिंगला चाललोय. दिवे, कलश, आरतीचं ताट. चला तुम्ही पण येताय तर. दिशाने तुम्हाला काही सांगितलं नाही का? काय? ऍक्च्युली दिशा खरेदीला चालली दागिने आणि साड्यांच्या, आणि तिच्या दुकानात चालली ना, तिथे एका साड्यांवर 5-5 साड्या फ्री आहेत. काय? एका साडीवर 5 साड्या फ्री? दिशा काही बोलली नाही मला. ऐका ना, तुम्ही एक काम करा,
तसंही मला लक्ष्मीपूजनाच्या खरेदीत काहीच इंटरेस्ट नाहीये है ना. मला ना साड्या आणि दागिने घ्यायचेत. सो तुम्ही जा लक्ष्मीपूजनाच्या तयारीला. हे अगं चल ना काकू. अरे दिवे घेऊया ना. तिच्यासोबत जाते. हा हॅव अ फन. बाय बाय. टेक केअर. बाय. हॅपी जर्नी. बाय. एका साडीवर 5 साड्या फ्री. दिशा पारू पारू हे सगळं काय आहे? आदित्य सर, आपल्याला आता मस्तपैकी कंदील तयार करायचा आहे. नाही, पण मी नाही केलंय कधी. अशा काही टेन्शन घेताय तुम्ही? मी आहे ना, मी शिकवते तुम्हाला. आणि मला ना मस्त कंदील तयार करता येतो बघा. हे बघ, अगं, हे हो तर- पण मला काय वाटतंय की हे तर बघा इकडं तर हे बघ, ताई, हे असं. हे तू काय करतेस? तू हे चुकीचं बनवतेस. पहिले आपल्याला हे घ्यायचं आणि ह्याला सगळीकडे चिपकवायचं आणि मग आपल्याला ह्याचा साचा बनवायचा आणि मग आपल्याला कागद लावून ह्याला डेकोरेट करायचं. एक मिनिट. आधी आम्हाला सांग, कोण आहेस तू? नाव काय आहे तुझं? माझं नाव गोपाळ. तुम्हाला माहितीये का, ह्या चाळीत माझ्यापेक्षा चांगला कोणच कंदील बनवू शकत नाही. दरवर्षी मी बनवलेला कंदीलच चांगला असतो आपल्या चाळीतला. गोपाळ गोपाळ अरे काय? माफ करा, गोपाळ माझाच मुलगा. खूप आगाव आहे. काय त्रास दिला का त्याने तुला? नाही हो काकू, अजिबात त्रास नाही दिला. गोपाळ लई गोड आहे. गोपाळ आता घरी चल. नाही, मी नाही येणार. मला पारुताई बरोबर थांबायचंय. बघा, पारुताईला काहीच त्रास द्यायचा नाही. होय. बरं. ये बस इकडे. काय रे गोपाळ, तुझी आई म्हणली तसं खरंच मस्ती करतोस का? पण ताई, हा. इकडे सगळीकडे दिवाळी अशी सपक सपक का वाटते? आणि इथे फटाके पण नाही, लाइटिंग पण नाही, आकाश कंदिली असे करताय तुम्ही. गोपाळ, काय ना, इतक्या वेळ तू नव्हतास ना, त्यामुळे आम्हाला काही जमलं नाही. पण आता तू आलायस ना, मग आता सगळं करूया. लाइटिंग करूया, कंदील करूया आणि मस्त दिवाळी साजरी करूया. हो हो, मी सांगतो तुम्हाला सगळं. पण दादा, तुम्ही मला नवीन कपडे द्याल ना? माझे बाबा दरवर्षी घेत असतात, पण मागच्या वर्षी ते देवाघरी गेले. या वर्षी आई म्हणाली की कपडे घ्यायला पैसे नाही, म्हणून मला दिवाळीचा ड्रेसही नाही भेटत. तुम्ही घ्याल ना मला ड्रेस? आणि दिवाळीत मला गोड खायला बोर वाटतं. मग आपण हॉटेलला पण जाऊन या. कसं आहे, आई मला हॉटेलला कधीच नेत नाही ना. आणि आईला सांगू नका. गोपाळ साहेब, तुम्ही म्हणाल तशीच दिवाळी साजरी करू, ओके?